ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स MPSC या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी ज्ञानेश्वर पाटील आपले अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बघा, आपण संभाव्य प्रश्न आणि स्पष्टीकरण ही सिरीज बघत आहोत आणि या सिरीजचे आतापर्यंत आपण 3 भाग बघितलेले आहेत. बघा, हे तीनही भाग परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर हे भाग बघितलेले नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही हे 3 भाग बघू शकता. बघा, आपण संभाव्य प्रश्न आणि स्पष्टीकरण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आज या सिरीजमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था यावरील काही संभाव्य प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहे. बघा, आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे ही सिरीज परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. बघा, येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या सर्व परीक्षांसाठी ही सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे. कारण यामध्ये आपण आयोगाच्या दर्जानुसार प्रश्न घेत आहोत आणि त्याचं त्याच ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरणसुद्धा बघत आहोत. त्यामुळे काय होत आहे की जो प्रश्न संबंधित घटकावर आहे तो संबंधित घटक आपला परीक्षा दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे प्रिपेअर होत आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये आपण जेवढे काही प्रश्न किंवा या सिरीजचे आपण जेवढे काही भाग बघणार आहे ते सर्व भाग तुम्ही नक्की बघा. त्यामधील सर्व प्रश्न नक्की सोडवा. तुम्हाला याचा येणाऱ्या एक्झाममध्ये येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, आज आपण भारतीय राज्यव्यवस्था यावरील काही प्रश्न यामध्ये बघणार आहे. आता बघा, प्रश्न सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा मी हा संपूर्ण प्रश्न वाचेल तर प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल यावर थोडासा विचार करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. आणि सर्वात शेवटी तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने अभ्यासा. विधान ए आहे बघा, लोकलेखा समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. विधान बी आहे, अंदाज समितीची स्थापना 1919च्या भारत सरकार कायद्यानुसार करण्यात आली. विधान सी आहे बघा, सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. जॉन मथाई या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे लोकलेखा समिती, लोकअंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती या समित्यांवर हा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. बघा, ही तीनही विधाने चुकीची आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, एकही नाही. तर बघा, लोकलेखा समिती, लोकअंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती ह्या 3 समित्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, तुम्ही जर राज्यसेवा आणि मुख्यतः राज्यसेवा मुख्य परीक्षा तुम्ही जर याचे पेपर बघितले तर प्रत्येक वर्षी या 3 समित्यांवर म्हणजे जेवढी काही आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे या इन्फॉर्मेशनवर दरवर्षी 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. तुम्ही 2012 ते 2019 पर्यंतचे कोणतेही पेपर काढून बघा तर प्रत्येक पेपरमध्ये या समित्यांवर प्रश्न आलेलाच आहे. त्यामुळे या समित्या जर आपण अशा प्रकारे लक्षात ठेवल्या तर तुमच्या खूप चांगल्या प्रकारे त्या लक्षात राहतील आणि रिव्हिजन करायला खूप सोपं जाईल. त्यामुळे वेळेवर कन्फ्युजन होणार नाही आणि जास्तीत जास्त मार्क्स या घटकावर आपल्याला घेता येतील. आता बघा, लोकलेखा समिती यालाच म्हणतात पब्लिक अकाउंट कमिटी. तर या समितीची स्थापना 1921 साली करण्यात आली आणि ही समिती आपण कोणत्या देशाकडून घेतली तर ब्रिटन या देशाकडून आपण ही समिती घेतलेली आहे. ब्रिटनमध्ये ज्या प्रकारची समिती होती त्याच प्रकारची समिती आपण भारतामध्ये स्थापन केलेली आहे. तर ब्रिटनकडून ही समिती घेतलेली आहे. लोकअंदाज समिती ही 1950ला स्थापन केली. तिची स्थापना 1950ला आहे आणि 1921च्या स्थायी वित्तीय समितीमध्ये तिचं मूळ आहे. तर 1921ची जी स्थायी समिती होती त्यामध्येच लोकअंदाज समिती म्हणजे एस्टिमेट कमिटीचं काय आहे, मूळ आहे. आणि सार्वजनिक उपक्रम समिती ही 1964ला स्थापन केली. आता कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन केली तर लोकलेखा समिती ही 1919चा कायदा 1919चा भारत सरकार कायदा किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या या कायद्यामधील तरतुदीनुसार ही लोकलेखा समिती स्थापन करण्यात आली. बघा, तर लोकअंदाज समिती ही जॉन मथाई या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली. तर सार्वजनिक उपक्रम समिती ही कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली. आता बघा, सदस्यामध्ये खूप वेळा कन्फ्युजन होते तर ते व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्या. तर लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यामधील 15 सदस्य हे लोकसभेतील असतात तर 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात.
म्हणजे दोन्ही सभागृहाचे सदस्य यामध्ये असतात. 15 लोकसभेतील आणि 7 राज्यसभेतील. आता बघा, हे जे 15 सदस्य असतात लोकसभेतील, यांची नेमणूक कशी होते किंवा यांची निवडणूक होते ती होते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने. तर या लोकसभेतील सदस्यांची निवड एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. तर राज्यसभेतील सदस्य हे नामनिर्देशित केले जातात, नॉमिनेटेड केले जातात. तर हा फरक सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि लोक अंदाज समितीमध्ये बघा, सुरुवातीला 25 सदस्य होते फक्त, म्हणजे 25 सदस्य होते आणि त्यानंतर 1956 मध्ये 5 सदस्य वाढवण्यात आले. तर आता 1956 पासून त्यामध्ये 30 सदस्य असतात आणि सर्वच्या सर्व सदस्य हे फक्त लोकसभेतीलच असतात. हा पॉईंट त्या ठिकाणी लक्षात घ्या. सर्व सदस्य हे फक्त लोकसभेतील असतात. आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये सुरुवातीला 15 सदस्य होते आणि 1974 पासून त्यामध्ये आता 22 सदस्य आहेत, 1974 या सालापासून. तर 15 सदस्य हे लोकसभेचे असतात आणि 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. आणि अध्यक्ष बघा, आता कोणाचा अध्यक्ष कोण असतो, तर लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा लोकसभेतील सदस्यांमधून निवडला जातो. हे जे काही 15 लोकसभेतील सदस्य आहेत या सदस्यांमधून हा अध्यक्ष निवडला जातो. आणि एक पॉईंट या ठिकाणी नोट करण्यासारखा आहे, तो म्हणजे 1967-68 पासून विरोधी पक्षाचा सदस्य हा या समितीचा अध्यक्ष असतो असा संकेत आहे बघा. 1967-68 या सालापासून या लोकलेखा समितीचा, पब्लिक अकाउंट कमिटीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो. विरोधी पक्षाचा जो सदस्य असेल तो जनरली या समितीचा अध्यक्ष असतो असा काय आहे, संकेत आहे. तर 1967-68 या वर्षी मीनू मसानी या व्यक्तीला लोकलेखा समितीचा अध्यक्ष करण्यात आले होते आणि मीनू मसानी हे विरोधी पक्षाचे सदस्य होते. आणि लोक अंदाज समितीचा सदस्य हा नेहमी सरकारी पक्षाचा असतो, सत्तारूढ पक्षाचा असतो. सरकार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा सदस्य हा लोक अंदाज समितीचा सदस्य असतो. तर उपसभापती जर सदस्य असेल लोक अंदाज समितीचा, तर तोच काय असतो, या समितीचा अध्यक्ष असतो. तेच उपसभापती जर त्यामध्ये असले तर तेच काय असतील, याचे अध्यक्ष असतील. आणि सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर लोकसभेतील एखाद्या सदस्याची निवड लोकसभेचे सभापती या समितीचा अध्यक्ष म्हणून करतात. तर लोकसभेतील जे सदस्य असतात 15, त्यामधीलच एक सदस्य या समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे काय, तर या सर्व समितीचे अध्यक्ष हे लोकसभेतील असतात असं आपल्याला म्हणता येईल. तीनही समितीचे अध्यक्ष हे हा लोकसभेतील सदस्य असतो. आणि सर्व सदस्यांचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो. आणि कार्य जर बघितले तर लोकलेखा समितीचं कार्य काय आहे, तर नियोजन लेखे तपासणे, तसेच कॅगच्या अहवालाचे काय करणे, परीक्षण करणे. म्हणजे कॅग जे अहवाल राष्ट्रपतीला सादर करतात, सार्वजनिक उपक्रमांबाबतचे अहवाल सोडून बाकीचे सर्व अहवालाचे परीक्षण कोण करते, तर लोकलेखा समिती करते. म्हणूनच कॅगला काय म्हणतात, लोकलेखा समितीचे मित्र मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असे म्हणतात. मित्र मार्गदर्शक, तत्त्वज्ञ तसेच कान व डोळे असे म्हणतात, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर लोक अंदाज समितीला काटकसर समिती म्हणून सुद्धा ओळखले जाते. व याचे कार्य काय आहे, काटकसर समिती, काटकसर करणे. बजेटमध्ये बघा, बजेट अर्थसंकल्पामध्ये जो काही म्हणजे पैसा मंत्रालयांना दिला जातो त्यामध्ये काही काटकसर करता येईल का, याबाबत उपाययोजना सुचवण्याचं काम कोणाचं असते, लोक अंदाज समितीचं असते. म्हणून तिला काय म्हणतात, काटकसर समिती. आणि सार्वजनिक उपक्रमांबाबतचे कॅगचे अहवाल तपासण्याचे कार्य कोण करते, तर सार्वजनिक उपक्रम समिती करते. तर जे काही सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबाबतचे कॅगचे अहवाल ही सार्वजनिक उपक्रम समिती तपासते. आणि लक्षात घ्या की या तीनही समितीचा सदस्य हा मंत्री होऊ शकत नाही. म्हणजे मंत्री, जे काही मंत्री असतील तो कोणत्याच समितीचा यापैकी सदस्य नसतो. आणि ही जे लोकलेखा समिती आहे या समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण सुद्धा म्हणतात. लोक अंदाज समितीची काय म्हणतात, जुळी बहीण लोकलेखा समितीला. तर हे पॉईंट काहीतरी महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतरचा आपला महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा आहे, योग्य विधाने ओळखायची आहेत. तर विधान ए आहे बघा, भारतीय राज्यघटनेने एकात्मिक न्यायव्यवस्था इंटिग्रेटेड ज्युडिशरी स्वीकारली आहे. विधान बी आहे, भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र न्यायव्यवस्था इंडिपेंडंट ज्युडिशरी स्वीकारली आहे. आणि विधान सी आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या मते सोव्हिएत रशियाकडून घेतलेली घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय राज्यघटनेचे काय आहे, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे.
तर बघा ही 3 विधाने आहेत. आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर बघा आता विधान ए, भारतीय राज्यघटनेने एकात्मिक न्यायव्यवस्था इंटिग्रेटेड ज्युडिशरी स्वीकारली आहे. तर बरोबर आहे, कारण एकात्मिक न्यायव्यवस्था हे आपल्या घटनेचं काय आहे, वैशिष्ट्यच आहे, ते आपण स्वीकारलेलं आहे. तर हे विधान ए बरोबर होईल. विधान बी बघा काय आहे की राज्यघटनेने स्वतंत्र न्यायव्यवस्था इंडिपेंडंट ज्युडिशरी स्वीकारलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे, कारण स्वतंत्र न्यायव्यवस्था हे सुद्धा आपल्या घटनेचं काय आहे, एक वैशिष्ट्यच आहे. आणि विधान सी काय आहे, तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मते सोव्हिएत रशियाकडून घेतलेले घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय घटनेचं काय आहे, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर बघा मार्गदर्शक तत्त्वे हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य तर आहेच कोणाच्या मते, डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मते, परंतु मार्गदर्शक तत्त्वे हे आपण रशियाकडून घेतले आहेत काय, तर नाही, सोव्हिएत रशियाकडून आपण ते घेतलेले नाहीत, तर ते आयर्लंडकडून घेतलेले आहे. त्यामुळे विधान सी काय होईल, चुकीचं होईल. तर याचं अचूक उत्तर होईल बघा पर्याय क्रमांक 1 ए बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं काय होईल, अचूक उत्तर होईल. तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मते आयर्लंडकडून घेतलेली घटनेतील मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि एकात्मिक न्यायव्यवस्था ह्या दोन खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि हे आपल्या घटनेचं काय आहे, वैशिष्ट्यसुद्धा आहे. त्यामुळे याचा नेमका अर्थ काय तो आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. बघा आता स्वतंत्र न्यायव्यवस्था इंडिपेंडंट ज्युडिशरी, तर राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन केली आहे. तर सर्वोच्च न्यायालय सर्वात वर आणि त्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन केली आहे. म्हणजे याचे काय, तर त्याचे दोन उद्देश होतात. स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे काय, तर याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे घटनेचे सर्वश्रेष्ठत्व अबाधित राखणे, आणि दुसरा उद्देश केंद्र राज्य आणि राज्य यांच्यातील वाद सोडवणे. तर बघा न्यायिक पुनर्विलोकनाच्या या तत्वाद्वारे, या अधिकाराद्वारे घटनेचे सर्वश्रेष्ठत्व अबाधित राखले जाते. तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय न्यायिक पुनर्विलोकनाचा त्यांना अधिकार आहे, आणि त्या अधिकाराद्वारे घटनेचं सर्वश्रेष्ठत्व राखलं जाते. म्हणजे कार्यकारी, कायदेकारी म्हणजे संसद घटनेमध्ये म्हणजे घटनेची संरचना बदलील असा कोणताही बदल घटनेमध्ये करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालय मग न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे ते काय अवैध घटनाबाह्य ठरवू शकते. आणि केंद्र राज्यामध्ये आणि राज्यामध्ये जर वाद असतील तर ते सोडवण्याचं कामसुद्धा कोण करते, सर्वोच्च न्यायालय करते. त्यामुळे तसेच मग न्यायाधीशांना ठराविक कालावधीची काय हमी दिलेली आहे, तर न्यायाधीशांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही. निश्चित सेवा शर्ती आहेत त्यांच्या घटनेमध्ये दिलेल्या. विविध उपाययोजना राज्यघटनेत असून आणि त्यांच्या कालावधीबद्दलच्या त्यांच्या सेवा शर्ती आणि विविध उपाययोजना घटनेमध्ये काय आहेत, नमूद आहेत. त्यामुळे काय की न्यायव्यवस्था सरकारपासून किंवा मंत्रिमंडळापासून स्वतंत्र आहे. तर सरकारपासून किंवा मंत्रिमंडळापासून न्यायव्यवस्था कशी आहे, स्वतंत्र आहे. सर्व तरतुदी घटनेमध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचं किंवा कायदेमंडळाचा त्यावर कोणताही प्रभाव नाही, ती स्वतंत्र आहे. आता एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय, तर भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालय अशी एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेनं कसं केलेलं आहे की सर्वात वर कोण, सर्वोच्च न्यायालय, त्याखाली SC आणि त्याखाली मग कनिष्ठ न्यायालय अशी एक न्यायव्यवस्था तयार केलेली आहे. आणि केंद्रासाठी वेगळी न्यायव्यवस्था, केंद्राचे वेगळे न्यायालय आणि राज्याचे वेगळे न्यायालय असं आहे का, तर असं नाही. तर सर्वोच्च न्यायालय आणि त्याखाली हे तर एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. तर ही न्यायालयीन पद्धती केंद्रीय कायदे व राज्य कायदे अशा दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी करते. तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे केंद्रीय कायदे तसेच राज्य कायदे या दोन्ही कायद्यांची काय करतात, ते अंमलबजावणी करतात. या उलट अमेरिकेमध्ये काय आहे, तर दुहेरी न्यायव्यवस्था आहे. बरोबर, अमेरिकेमध्ये मात्र असं नाही. भारतात जसं आहे तसं आहे का, तर अमेरिकेमध्ये काय होते, संघराज्य न्यायालय हे संघराज्य कायद्यांची अंमलबजावणी करतात, तर राज्य न्यायालय हे राज्यांच्या कायद्यांची अंमलबजावणी करतात. तर राज्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळी न्यायालय आणि संघराज्याच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळी न्यायालय अशी रचना अमेरिकेमध्ये आहे. पण अशी रचना भारतामध्ये नाही. भारतामध्ये काय आहे, तर एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. तर लक्षात घ्या, हे जे एकात्मिक न्यायव्यवस्था आहे हे घटनेचं कोणतं वैशिष्ट्य आहे,
तर एकात्मिक वैशिष्ट्य आहे. बघा याच्या नावातच आहे. तर एकात्मिक न्यायव्यवस्था हे घटनेचं एकात्मिक वैशिष्ट्य आहे, तर स्वतंत्र न्यायव्यवस्था हे घटनेचं संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतरचा बघा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, अयोग्य विधान निवडायचं आहे. तर अयोग्य खालीलपैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे हे आपल्याला निवडायचं आहे. बघा पर्याय पहिला आहे, घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान पार पडले. दुसरा पर्याय बघा काय आहे, घटना समितीची एकूण 13 अधिवेशने पार पडली. आणि तिसरा पर्याय आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा घटना समितीचे 5वे अधिवेशन चालू होते. आणि चौथा पर्याय बघा काय आहे, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर सह्या केल्या. तर बघा आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य आहे, कारण घटना समितीची एकूण 13 अधिवेशने नाही तर 11 अधिवेशने पार पडली. घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली, तर 11 अधिवेशने झाली. त्यामुळे याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. याचं अचूक उत्तर येईल बघा. ओके, पर्याय क्रमांक 2 चुकीचं आहे. तर घटना समितीची एकूण 11 अधिवेशने पार पडली. आणि कामकाज कालावधी जर बघितला तर घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान सभेचे काय झाले, काम चालले. त्यात एकूण 11 अधिवेशने झाली आणि 11वे अधिवेशन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 दरम्यान पार पडले. आणि पहिलं अधिवेशन हे 9 ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान पार पडले. आणि ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना समितीचं 5वं अधिवेशन सुरू होतं. तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना समितीचे कोणते अधिवेशन चालू होते, तर 5वे अधिवेशन. आणि 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर सह्या केल्या. तर सर्व सदस्यांनी अंतिमतः घटनेवर सह्या कधी केल्या, तर 24 जानेवारी 1950ला. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पुढील विधाने विचारात घ्या. विधान ए आहे, मसुदा समिती 29 ऑगस्ट 1948 रोजी स्थापन करण्यात आली होती. के.एम. मुंशी या समितीचे सदस्य होते. विधान सी आहे, या समितीचे काम एकूण 114 दिवस चालले. तर यापैकी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर बघा आता विधान ए, मसुदा समितीची 29 ऑगस्ट 1948 रोजी स्थापना करण्यात आली होती, हे चुकीचं आहे. कारण 29 ऑगस्ट 1947ला स्थापना करण्यात आली होती, 48ला नाही. आणि के.एम. मुंशी हे समितीचे काय होते, सदस्य होते, हे बरोबर आहे. आणि समितीचे काम 114 दिवस चालले, हे सुद्धा बरोबर आहे. तर बरोबर कोणतं आहे, फक्त BC, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर होईल. आता बघा, मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी ही घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती आहे. तर स्थापना कधी केली होती या समितीची, 29 ऑगस्ट 1947 या दिवशी. नव्या घटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम या समितीकडे होते. या समितीमध्ये 7 सदस्य होते बघा. डॉक्टर B.R. आंबेडकर जे अध्यक्ष होते. त्यानंतर गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला आणि एन माधवराव. पण हे एन माधवराव हे यांची का निवड केली होती, कारण B.L. मित्तल हे आजारीपणामुळे काय पडले होते, हे आजारी पडले होते. त्यामुळे B.L. मित्तल यांनी काय दिला होता, राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर टी कृष्णमाचारी, D.P. खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांची नियुक्ती केली होती. D.P. खेतान हे जे मसुदा समितीचे सदस्य होते यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर हे घटना समितीतील 7 सदस्य. तर बघा मसुदा समिती ही महत्त्वाची आहे, आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आता बघा 5वा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ हे संयुक्तिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते. आणि विधान बी आहे, जेव्हा लोकसभा मंत्रिमंडळाविरोधात अविश्वास ठराव संमत करते तेव्हा राज्यसभेतील मंत्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत, कारण ते लोकसभेचे सदस्य नसतात. तर आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर बघा ए जे आहे, मंत्रिमंडळ संयुक्तिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते किंवा लोकसभेला जबाबदार असते. तर हे विधान बरोबर आहे. पण लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाविरोधात जेव्हा अविश्वासाचा ठराव पारित केला जातो तेव्हा काय होते, तर संपूर्ण मंत्रिमंडळाला
राजीनामा द्यावा लागते. तो मग राजीनामा द्यावा लागते. तो मंत्री मग लोकसभेचा असो किंवा मग राज्यसभेचा असो, कोणत्याही सभागृहाचा असला तरी त्याला मंत्रिपदाचा काय द्यावा लागते, राजीनामा द्यावाच लागते. त्यामुळे बी विधान जे आहे ते काय आहे, चुकीचं आहे. कारण राज्यसभेतील मंत्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत, कारण ते लोकसभेचे सदस्य नसतात. तर असं याचा प्रश्नच येत नाही. सर्व मंत्र्यांनाच काय द्यावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, फक्त 1. तर बघा, मंत्र्यांची जबाबदारी जर बघितलं तर वैयक्तिक जबाबदारी आणि सामूहिक जबाबदारी अशा 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या मंत्र्यांना पार पाडाव्या लागतात. तर वैयक्तिकरित्या मंत्री हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात. वैयक्तिकरित्या प्रत्येक मंत्री हा राष्ट्रपतीला जबाबदार असतो, कारण राष्ट्रपतीच त्यांची नेमणूक करतात आणि राष्ट्रपतीच त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतात पंतप्रधानाच्या सल्ल्याने, बरोबर. त्यामुळे ते वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. तर मंत्रिमंडळ हे संयुक्तिकरित्या लोकसभेला जबाबदार असते, कारण लोकसभेने जर अविश्वासाचा ठराव पारित केला, लोकसभेतील विश्वास जर त्यांनी गमावला तर त्यांना त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आता बघा, सामूहिक जबाबदारी म्हणजे काय, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी म्हणजे काय. तर मंत्रिमंडळ बैठकीत मतभेद असले तरी मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय सर्व मंत्र्यांवर काय असतो, बंधनकारक असतो. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एखाद्या मंत्र्याचे मतभेद जरी असले तरी मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला तो सर्व मंत्र्यांवर काय असतो, बंधनकारक असतो. जर एखाद्या मंत्र्यास मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर त्याने राजीनामा देणे अपेक्षित असते. जरी या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला तो जर एखाद्या मंत्र्याला मान्य नसेल तर त्या मंत्र्याने राजीनामा देणे अपेक्षित असते. आणि अशा गोष्टी याआधी घडलेल्या आहेत, 3दा घडलेल्या आहेत. बघा, 3दा घडलेले आहेत आणि 3ही महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे. तर लक्ष्मीकांतमध्ये हे दिलेलं आहे. एम लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये हे उदाहरणं दिलेली आहेत. तर 1953मध्ये हिंदू कोड बिल यावर पंडित नेहरूंशी झालेल्या मतभेदांमुळे डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. तर डॉक्टर बी आर आंबेडकरांनी जे सर्वात प्रसिद्ध बिल आहे हिंदू कोड बिल, तर या हिंदू कोड बिलाच्या वेळेस पंडित नेहरू आणि काँग्रेस यांच्यामध्ये आंबेडकरांमध्ये काय झाले होते, मतभेद झाले होते. तर शेवटी आंबेडकरांनी त्यांच्या मंत्रिपदाचा काय दिला होता, राजीनामा दिला होता 1953मध्ये. ते तेव्हा कायदा मंत्री होते. तसेच 1956मध्ये राज्य पुनर्रचनेबाबत झालेल्या मतभेदामुळे सी डी देशमुख यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. तर सी डी देशमुख यांनी जेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा करायचा होता, तर मुंबई ही महाराष्ट्रात येणार की नाही यावरून बराच मतभेद झाला. तर सी डी देशमुख यांचं म्हणणं होतं की मुंबई ही महाराष्ट्राला मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्र वेगळा करायला पाहिजे. परंतु त्यांचे नेहरूंशी काय झाले, मतभेद झाले. तर त्यांनी अर्थमंत्रीपदाचा 1956मध्ये राजीनामा दिला होता. 1986मध्ये आरिफ मोहम्मद खान यांनी सुद्धा मुस्लिम महिला घटस्फोटानंतरच्या अधिकारांचे संरक्षण कायदा 1986 ला झालेल्या विरोधामुळे काय दिला होता, राजीनामा दिला होता. तर आरिफ मोहम्मद खान यांनी सुद्धा मतभेद झाल्यामुळे 1986मध्ये राजीनामा दिला होता. तर हे काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. तर बघा, आता हा व्हिडिओ जो आहे हा खूप मोठा होत असल्यामुळे यानंतरचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेललासुद्धा प्रेस करण्याची विसरू नका. आणि ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि बघा, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर ॲडव्हान्स MPSC या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि बघा, तुम्ही आता ॲडव्हान्स MPSCला टेलिग्रामवर, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ग्रेडअप ॲपवर सुद्धा फॉलो करू शकता. या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात खाली दिलेल्या आहेत. तर त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा, याच्यानंतरचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत. चला तर मग पुढील पार्टमध्ये भेटूयात. धन्यवाद.